नमस्ते मित्रांनो, माझं नाव किशोर. स्कायसो टॉक टू मी इन इंग्लिश या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपण मागील व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाची 25 सेंटेन्सेस समजावून घेतली आहेत. आपण म्हटल्याप्रमाणे आपण एकूण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाची 100 सेंटेन्सेस समजावून घेणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये देखील आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाची 25 सेंटेन्सेस समजावून घेणार आहोत. तर वेळ न घालवता सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. ओके, तर सुरुवात करूया. मी तुझ्याशी सहमत आहे. आय अग्री विथ यू. मला हे माहीत आहे. आय नो दिस. हे घड्याळ अचूक वेळ दाखवते. This watch shows the correct time. मला आईस्क्रीम आवडते. I like ice cream. मी रोज स्वयंपाक करतो. I cook every day. ओके, आता पुढे. ती माझे 80 रुपये देणे आहे. She owes me 80 rupees. तिला हे माहीत आहे. She knows this. ती सुंदर दिसते. She looks beautiful. ती तुझ्यासारखी सुंदर दिसते. शी लुक्स ब्युटिफुल लाईक यू. माझी आजी रोज सकाळी 5 वाजता उठते. माय ग्रँडमदर गेट्स अप एट 5 एव्हरी मॉर्निंग. ओके, आता पुढे. मी वर्षाला 5 लाख रुपये कमावतो. आय अर्न 5 लाख रुपीज अ इयर. तिला मधुमेहाचा त्रास आहे. शी सफर्स फ्रॉम डायबिटीज. त्याला तुझ्या वडिलांना भेटायचे आहे. ही वॉन्ट्स टू मीट युअर फादर. ती या ड्रेसमध्ये छान दिसते. शी लुक्स नाईस इन दिस ड्रेस. सूर्य चमकतो. द सन शाईन्स. ओके, तर पुढे. मी लंडनमध्ये काम करतो. आय वर्क इन लंडन. मी दर आठवडा अखेर क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट एव्हरी वीकेंड. माझे वडील रोज जिमला जातात. माय फादर गोज टू जिम एव्हरी डे. मी दररोज फिरायला जातो. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. पक्षी आकाशात उडतात. द बर्ड्स फ्लाय इन द स्काय. ओके, तर आता पुढे. तो एका कंपनीत काम करतो. ही वर्क्स एट अ कंपनी. ढग आकाशात तरंगतात. द क्लाउड्स फ्लोट इन द स्काय. मला चित्रपट बघायला मजा येते. आय एन्जॉय वॉचिंग मूवीज. तो एका मोठ्या शहरात राहतो. ही लिव्स इन अ बिग सिटी. ती रोज रात्री एक पुस्तक वाचते. शी रीड्स अ बुक एव्हरी नाईट. तर अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाची सेंटेन्सेस समजावून घेतली आहेत. जवळजवळ आपण 50 सेंटेन्सेस सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाची समजावून घेतली आहेत. मी तुम्हाला परत एकदा सांगेन की ही सेंटेन्सेस तुम्हाला आरशासमोर थांबून बोलण्याचा सराव करावयाचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला लिहिण्याचा सराव देखील करावयाचा आहे. तर परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जाता जाता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय भारत, जय महाराष्ट्र.